तुम्ही पाहत आहात. गोष्ट छोटीशी, विचार मोठा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, गोष्ट छोटीशी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची गोष्ट आहे दोन लांडगे. तर चला मग पाहूया. एकदा एका शांत गावात संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळतीला झुकत होता आणि एका झाडाखाली एक आजोबा आपल्या लहानशा नातवाला जवळ बसवून एक गोष्ट सांगत होते. आजोबा म्हणाले, बाळा, प्रत्येक माणसाच्या मनात एक नाही तर दोन लांडगे असतात. नातवाने आश्चर्याने डोळे मोठे केले. तो म्हणाला, आजोबा, आपल्या मनात लांडगे ते कसं शक्य आहे? आजोबा हसले आणि शांतपणे बोलू लागले, हे खरे लांडगे नाहीत बाळा, ते आपल्या भावना आहेत, आपले विचार आहेत. पहिला लांडगा आहे रागाचा, मत्सराचा, द्वेषाचा, भीतीचा आणि अहंकाराचा. तो लांडगा नेहमी ओरडत असतो, नेहमी अस्वस्थ असतो. तो आपल्याला म्हणतो, मी बरोबर आहे, समोरचा चुकतोय. तो आपल्याला दुसऱ्यांशी भांडायला लावतो, मनात कटुता निर्माण करतो आणि आपल्याला आतून थकवतो. नातू शांतपणे ऐकत होता. आजोबा पुढे म्हणाले, पण दुसरा लांडगा खूप वेगळा आहे. तो आहे प्रेमाचा, संयमाचा, करुणेचा, आशेचा आणि आनंदाचा. तो लांडगा शांत असतो. तो आपल्याला समजून घ्यायला शिकवतो, माफ करायला शिकवतो आणि स्वतःशी प्रामाणिक राहायला शिकवतो. हे दोन्ही लांडगे आपल्या मनात रोज झगडत असतात. नातवाने विचारले, आजोबा, मग यातला कोण जिंकतो? आजोबा नातवाकडे प्रेमाने पाहतात आणि हळूच म्हणतात, ज्याला तू रोज अन्न घालतोस तोच लांडगा जिंकतो. जर तू रागाला खत घातलंस तर राग वाढतो. जर तू मत्सर मनात साठवलास तर तो मोठा होतो. पण जर तू प्रेमाला अन्न घातलेस, जर तू संयम धरलास तर मन शांत होते. आपण रोज सकाळी उठतो आणि नकळत एक निवड करतो. आज मी कुठल्या लांडग्याला अन्न देणार? माझ्या विचारांनी, माझ्या शब्दांनी, माझ्या कृतींनी. रागाच्या लांडग्याला की प्रेमाच्या लांडग्याला? द्वेषाला की करुणेला? भीतीला की आशेला? बाळा, आयुष्य नेहमी सोपं नसतं. अडचणी येतात, दुःख येतात, पण त्यावेळी आपण ठरवतो मनातला कोणता लांडगा आपण मजबूत करणार आहे. म्हणूनच रोज थोडंसं प्रेम, थोडा संयम आणि थोडी करुणा यांना अन्न देत जा. कारण शेवटी जिंकतो तोच ज्याला आपण पोचतो. ही होती आजची गोष्ट छोटीशी, पण विचार मात्र मोठा. पुन्हा भेटू एका नव्या गोष्टीसोबत. तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. या व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.